भोपाळच्या चमकदार रात्री मॉडेलिंगच्या दुनियेत आपल्या स्वप्नांना पंख फुटण्याची वाट पाहणाऱ्या एका तरुणीच्या आणि मग अचानक अशा मृत्यूची कहाणी ज्याने संपूर्ण शहर प्रश्नांच्या कुचक्यात सापडले. एक उद्योन्मुख मॉडेल जिचे आयुष्य सोशल मीडियावर हास्य छायाचित्रांनी आणि मोठ्या स्वप्नांनी भरलेलं होतं. अचानक एका बस प्रवासानंतर ती रुग्णालयात मृतावस्थेत आढळते. सांगितलं जातं की ती आपल्या अत्यंत जवळच्या सोबत्यासोबत दुसऱ्या शहरातून परतत होती. वाटेत तिची प्रकृती बिघडली आणि काही तासांतच तिचा श्वास कायमचा थांबला. पण कहाणी इथेच संपत नाही. तिच्या शरीरावर आढळलेल्या काही खुणा, तिच्या नात्यांशी जोडलेली लपलेली सत्यम, ओळख बदलून सुरू झालेलं एक नातं आणि त्यानंतर समोर आलेले असे काही तथ्य ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत गेलं. कुटुंबाचा आरोप आहे की हा फक्त एक मृत्यू नसून कदाचित एखादा कट असू शकतो. तर दुसरीकडे काही वैद्यकीय अहवाल या घटनेला वेगळीच दिशा देताना दिसतात. तर शेवटी त्या रात्री बसमध्ये काय घडलं होतं? हा केवळ एक अपघात होता का? की एखाद्या नात्यामागे लपलेलं धोकादायक सत्य? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला अशी एक सत्य कथा सांगणार आहोत ज्यात स्वप्न आहे, प्रेम आहे, संशय आहे आणि असा एक रहस्यमय मृत्यू आहे ज्याची उत्तरं आजही शोधली जात आहे. तर चला जाणून घेऊया या हृदयद्रावक घटनेची संपूर्ण कहाणी तपशीलवार या व्हिडिओमध्ये. नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी विवेक कुमार. क्राईमच्या कथेच्या नव्या भागात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. कथेत पुढे जाण्यापूर्वी कृपया क्राईमची कथा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला आजची कथा सुरू करूया. कथेची सुरुवात खुशबू अहिरवारचे स्वप्न. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून अशी एक बातमी समोर आली ज्याने संपूर्ण शहराला धक्का बसला. खुशबू अहिरवार नावाच्या एका तरुणीच्या रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला होता. जी मुलगी काही काळापूर्वीपर्यंत आपल्या स्वप्नांबद्दल उत्साहाने भरलेली होती, ती अचानक रुग्णालयात मृतदेह म्हणून परतली. आता तिच्या मृत्यूचे कारण पोलीस आणि कुटुंब दोघांसाठीही एक कोड बनलं होतं. खुशबू अहिरवार एक साधारण कुटुंबातली मुलगी होती. लहानपणापासूनच तिच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. तिला मॉडेल व्हायचं होतं. अशी मॉडेल जिला लोक ओळखतील, जिचे पोस्टर शहरात लागतील आणि जिच्या जाहिराती टीव्हीवर दिसतील. तिच्या सुंदरतेमुळे, आत्मविश्वासामुळे आणि मोहक अदांमुळे लवकरच तिला छोट्या मोठ्या जाहिरातींमध्ये काम मिळू लागलं होतं. हळूहळू ती आपल्या स्वप्नांच्या जगाकडे वाटचाल करत होती. कासिमशी भेट आणि नात्याची सुरुवात. याच दरम्यान तिची भेट कासिम नावाच्या एका तरुणाशी झाली. दोघे जवळ आले आणि नंतर एकत्र राहू लागले. खुशबू आपल्या प्रियकर कासिमसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. काही दिवसांपूर्वी दोघे एकत्र उज्जैनलाही गेले होते. पण तिथे जे घडलं त्याने सर्व काही बदलून टाकलं. खुशबू परतली पण जिवंत नाही, तर मृतदेह म्हणून. शेवटी तिचा मृत्यू कसा झाला? हा अपघात होता का? आत्महत्या होती की काही कट? हे प्रश्न आता सर्वांच्या मनात घोळत होते. काही काळापूर्वीची गोष्ट आहे. दिवाळीच्या निमित्ताने खुशबू भोपाळहून आपल्या गावी आली होती. घरात उत्सवाचं वातावरण होतं. तिची मोठी बहीण ताराबाईही तिथे आली होती. रात्रीचं जेवण झाल्यावर कुटुंबातील लोक अंगणात बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात आईने ताराबाईला सांगितलं, तारा, जरा खुशबूशी तिच्या लग्नाबद्दल विचार. आता वयही होते. मला काळजी वाटते. आईचं बोलणं ऐकून तारा हसली आणि खुशबूकडे पाहत म्हणाली, खुशबू, आता तू चांगली मॉडेल झालीस. आता लग्नाबद्दलही विचार कर. मम्मीलाही काळजी वाटते. खुशबूने हलकं हस्त बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला. दीदी, मी मम्मीला सांगितलंय, मला अजून प्रगती करायचीय. ध्येय अजून दूर आहे. ताराने
तिच्या डोळ्यात पाहत थोड्या संशयास्पद स्वरात विचारलं, असं नसेल ना की भोपाळमध्ये कुणाला बॉयफ्रेंड केलेयस म्हणून टाळतेस? खुशबू थोडीशी शरमली. दीदी, तुम्ही पण? तारा लगेच उत्सुक झाली. खरं सांग, कोण आहे तो? मोबाईलमध्ये फोटो आहे का त्याच्या? दाखवू ना. मी मम्मीला सांगून तुझं लग्न लावून देईन. खुशबूने काही क्षण विचार केला. मग मोबाईल काढून स्क्रीन ताराकडे केली. दीदी, हे पहा. ताराने लक्षपूर्वक फोटो पाहिला. मुलगा तर हंडसमा आहे. काय नाव आहे याच? खुशबू हलक्यात म्हणाली. दीदी, कासिम नाव आहे याचं. ताराचा चेहरा अचानक गंभीर झाला. मग हा मुसलमान आहे का? कुठे भेटला होता तुला पहिल्यांदा? हो दीदी, कासिम मुसलमान आहे. मला हा एका लाऊंजमध्ये भेटला होता. हे ऐकताच ताराला राग आला. तुझं डोकं फिरलं आहे का? दुसरा कोणी मिळाला नाही का? मुसलमानाच्या मागे लागलीस? खुशबूने हळूवार उत्तर दिलं. दीदी, कासिम दिलाचा चांगला आहे. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्याने आपलं नाव राहुल सांगितलं होतं. तारा अधिकच चमकली. आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवला? तुला माहीत नाही का आजकाल लव्ह जिहादच्या गोष्टी चालल्यात? आपल्या एमपीमध्ये तर यासाठी कायदाच झालाय. खुशबूने समजावण्याचा प्रयत्न केला. दीदी, कदाचित याच भीतीपोटी त्याने आपलं नाव राहुल सांगितलं असेल. पण जेव्हा मैत्री झाली तेव्हा मला समजलं की तो मला मनापासून चाहतो. ताराने गाढ श्वास घेतला आणि कडक आवाजात म्हणाली, मी तर म्हणते अजून वेळ आहे. त्याच्याशी मैत्री संपवून टाक, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा. खुशबूने आपल्या बहिणीचा हात पकडत हसत म्हटलं, दीदी, तुम्ही काळजी करू नका. सगळं ठीक होईल. मी आता मॉडेलिंगमधून चांगलं कमावू लागले आहे. मी त्याच्यावर अवलंबून नाही आणि मला माझं चांगलं वाईट कळतं. दिवाळीच्या सुट्ट्या संपताच खुशबू परत भोपाळला आली. घरच्यांशी झालेल्या चर्चेनंतरही तिच्या निर्णयात कसलाही बदल झाला नव्हता. तिला आपली स्वप्न आणि आपलं प्रेम दोन्ही सोबत घेऊन पुढे जायचं होतं. भोपाळात पोहोचताच ती पुन्हा आपल्या प्रियकर कासिमसोबत राहू लागली. दोघं शहरातल्या भानपूर भागातल्या एका बहुमजली इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. बाहेरून पाहता त्यांचं आयुष्य सामान्य आणि सुखी वाटत होतं. एकीकडे खुशबूचं मॉडेलिंग करिअर पुढे जात होतं आणि दुसरीकडे कासिम आपला व्यवसाय सांभाळत होता. भूतकाळातील धक्के आणि पुनर्मिलन. 27 वर्षांची खुशबू मूळची मध्य प्रदेशच्या मंडी बमोरा येथील रहिवासी होती, तर तिचा प्रियकर कासिम उज्जैनचा रहिवासी होता. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ असाही आला जेव्हा सगळं काही कोसळल्यासारखं झालं होतं. लटेरीमध्ये दारू तस्करीच्या एका प्रकरणात कासिमला पोलिसांनी अटक केली होती आणि तो तुरुंगात गेला होता. कासिमच्या तुरुंगवासानंतर खुशबू काही काळ भोपाळमध्येच राहिली. पण एकटेपणामुळे आणि संभ्रमामुळे ती शेवटी आपल्या आईकडे मंडी बमोराला गेली. सुमारे 1 महिन्यानंतर जेव्हा कासिम तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याने सर्वप्रथम खुशबूशी संपर्क केला. दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि एकदा पुन्हा भोपाळमध्ये एकत्र राहू लागले. कासिम शहरात चहाचं एक छोटंसं कॅफे चालवत असे. उत्पन्न फारसं नव्हतं, पण दोघं मिळून आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत होते. खुशबू आणि कासिमची पहिली भेट सुमारे 3 वर्षांपूर्वी एका लाऊंजमध्ये झाली होती. तिथून बोलणं सुरू झालं आणि हळूहळू सोशल मीडियाद्वारे त्यांची मैत्री वाढत गेली. वेळेनुसार ही मैत्री प्रेमात बदलली. सुमारे 1.5 वर्षापूर्वी दोघांनी आपल्या नात्याला नाव दिलं आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. कासिम खुशबूवर अतोनात प्रेम करत असे आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता. पण तो चाहत होता की हे लग्न कुटुंबाच्या संमतीने व्हावं. याच कारणामुळे तो खुशबूला आपल्या घरच्यांशी भेटवू इच्छित होता. कासिमचं संपूर्ण कुटुंब उज्जैनमध्ये राहत होतं, म्हणून दोघांनी तिथे जाण्याचं ठरवलं जेणेकरून खुशबूची कासिमच्या कुटुंबाशी भेट होईल.
उज्जैन प्रवास आणि शोकांतिका 8 नोव्हेंबर 2025 रोजी कासिमने खुशबूच्या सांगण्यावरून तिची आई लक्ष्मी अहिरवार यांना फोन केला. त्यावेळी लक्ष्मी आपल्या घरी मंडी बोमोरा येथे होत्या. अचानक आलेल्या या फोननं त्यांना चकित केलं. कॉल रिसीव्ह होताच दुसऱ्या टोकाकडून आवाज आला, "आंटी, मी कासिम बोलतोय. तुमच्याशी काही बोलायचं होतं." लक्ष्मी थोड्या हैराण झाल्या. "हो, बोल, काय म्हणतोस? पण मी तुला ओळखलं नाही." कासिमने सांभाळून उत्तर दिलं, "आंटी, मी तुमच्या मुलीचा मित्र आहे. खुशबू माझ्यासोबत आहे. तुम्ही तिची काळजी करू नका. मी तिला सोबत घेऊन उज्जैनला जातोय." लक्ष्मी काही बोलणार तोच फोन खुशबूने हातात घेतला. "मम्मी, तुम्ही काळजी करू नका. कासिम चांगला मुलगा आहे आणि मी त्याच्यासोबत आहे. आम्ही 1-2 दिवस उज्जैनमध्ये फिरून परत येऊ." फोन कट झाल्यावर लक्ष्मी काही वेळ शांत बसून राहिली. त्याच क्षणी त्यांना पहिल्यांदा स्पष्टपणे जाणवलं की त्यांची मुलगी खुशबू कासिमसोबत नात्यात आहे. त्याच दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 2025 रोजी कासिम खुशबूला आपल्या कुटुंबाला भेटवण्यासाठी उज्जैनला घेऊन गेला. तिथे त्याची आई आणि बहीण यांच्याशी खुशबूची भेट घडवून आणली गेली. योजना अशी होती की दोघं एक दिवस तिथे राहतील आणि 9 नोव्हेंबरला भोपाळला परततील. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सामान्य वातावरण होतं. खुशबूनेच सर्वांसाठी चहा बनवला होता. पण सकाळपासूनच तिची प्रकृती ठीक नव्हती. तिला वारंवार उलट्या होत होत्या. सर्वांना वाटलं कदाचित प्रवासाचा थकवा किंवा हलकीशी तब्येत बिघडली असेल. दिवस सरला. संध्याकाळी दोघं भोपाळला परतण्यासाठी बसमध्ये बसले. पण बसमध्ये बसताच खुशबूची प्रकृती अधिकच खालावू लागली. काही वेळातच तिने सीटवर डोकं ठेवून झोप घेतली. बस पुढे सरकत राहिली. जेव्हा भोपाळ येणार होतं तेव्हा कासिमने खुशबूला उठवण्याचा प्रयत्न केला. "खुशबू, उठ. भोपाळ येणार आहे." पण खुशबूचं काही उत्तर आलं नाही. कासिमने तिला हलवून जाग करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीही काही प्रतिसाद मिळाला नाही. आता तो घाबरला. त्याने ताबडतोब बस फंदा या चौकीजवळ थांबवली आणि तिथून एक ऑटो घेऊन खुशबूला भैंसाखेडी येथील एका खासगी रुग्णालयात नेलं. मृत्यू आणि सुरुवातीचा संभ्रम. रुग्णालयात पोहोचताच तिला आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं. ड्युटीवर असलेल्या डॉ. इरा दुबे यांनी ताबडतोब तिची तपासणी केली. पण खुशबूची अवस्था पाहून त्यांचा चेहरा गंभीर झाला. खुशबूचं शरीर थंड पडलं होतं. डॉक्टरांनी ताबडतोब ईसीजी तपासणी केली. मशीनच्या अहवालावरून स्पष्ट झालं की तिची नाडी चालू नव्हती. तिच्या डोळ्यात काजवा चढला होता आणि रक्तदाबही नव्हता. काही क्षणांच्या तपासणीनंतर डॉ. इरा दुबे यांनी जाहीर केलं की खुशबू यापुढे या जगात नाही. रुग्णालय प्रशासनाने ताबडतोब या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. रुग्णालयाकडून माहिती मिळताच खजुरी सडक पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी खुशबूच्या मृतदेहाची पाहणी केली असता अनेक अशा गोष्टी समोर आल्या ज्यामुळे प्रकरण अधिक रहस्यमय झालं. सर्वप्रथम पोलिसांची नजर खुशबूच्या कपड्यांवर गेली. तिच्या कपड्यांवर असे डाग होते जसे की तिला खूप उलट्या झाल्या असतील. यावरून स्पष्ट होत होतं की प्रवासादरम्यान तिची प्रकृती अचानक खूप बिघडली होती. यानंतर पोलिसांनी तिच्या शरीराची बारकाईने तपासणी केली. तेवढ्यात तिच्या हातावर काही कटच्या खुणा दिसल्या. वैद्यकीय भाषेत यांना हेजिटेशन कट म्हणतात. अशा खुणा अनेकदा तेव्हा होतात जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करते पण पूर्णपणे करू शकत नाही. या खुणा पाहून पोलिसांच्या मनात एक नवी शंका निर्माण झाली. कधी खुशबूने स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न केला होता का? कासिमची प्रतिक्रिया पळून जाणं. तिकडे कासिमने रुग्णालयात स्वतःला खुशबूचा बॉयफ्रेंड सांगत तिला भरती केलं होतं. पण डॉक्टरांनी खुशबूला मृत घोषित केल्यावर
तो मोठ्या प्रमाणात कोसळला. रुग्णालयात असलेल्या लोकांनुसार तो मोठ्याने रडत होता. यानंतर त्यानेच खुशबूच्या घरच्यांना फोन करून रुग्णालयात बोलावलं. परिस्थिती पाहता कासिमलाही भीती वाटू लागली. मध्य प्रदेशात लव्ह जिहादबाबत कायदा आहे आणि अशा प्रकरणात अनेकदा विरोधही होतो. याच भीतीपोटी तो काही वेळाने रुग्णालयातून निघून गेला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब कारवाई सुरू केली. एससीपी आदित्यराज सिंह आणि डीएसपी व ठाणेदार दिव्या झारिया यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 10 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांना मॉडेल खुशबूच्या मृत्यूची अधिकृत सूचना मिळाली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चिरायू रुग्णालयातून हमीदिया रुग्णालयात पाठवण्यात आला, जिथे दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केलं. तिकडे जेव्हा खुशबूचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी तिची अवस्था पाहिली, तेव्हा त्यांचं दुःख आणि राग दोन्ही उफाळून आलं. त्यांचं म्हणणं होतं की खुशबूच्या शरीरावर अनेक ठिकाणी दुखापतींच्या खुणा होत्या. विशेषतः तिच्या खांद्यावर, चेहऱ्यावर आणि अगदी गुप्तांगांवरही गंभीर जखमा दिसत होत्या. या खुणा पाहून कुटुंबाला संशय आला की खुशबूच्या निर्दयपणे मारहाण करून खून करण्यात आला आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कुटुंबियांनी एक कठोर निर्णय घेतला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत आरोपी कासिमला अटक होत नाही, तोपर्यंत ते आपल्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाहीत. प्रकरण हळूहळू तणावपूर्ण होऊ लागलं होतं. बराच वेळ पोलीस अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना समजावलं आणि विश्वास दिला की प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषीला नक्की पकडलं जाईल. खूप समजावल्यानंतर शेवटी कुटुंबीय तयार झाले आणि जड अंतःकरणाने खुशबूच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी खुशबूच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली. याच दरम्यान तिची मोठी बहीण ताराबाईने पोलिसांना ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर केलं. ताराबाईने सांगितलं की त्यांची बहीण गेल्या 3 वर्षांपासून भोपाळच्या एका कॉलेजमध्ये शिकत होती. शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी खुशबू मॉडेलिंगही करत होती आणि हळूहळू या क्षेत्रात ओळख निर्माण करत होती. ताराबाईच्या म्हणण्यानुसार दिवाळीला जेव्हा खुशबू घरी आली होती, तेव्हा तिने पहिल्यांदा कासिमबद्दल मोकळेपणाने बोलले होतं. त्याच दरम्यान खुशबूने हेही सांगितलं होतं की कासिम तिला मारहाण करतो आणि मानसिकरित्या त्रास देतो. ताराने पोलिसांना सांगितलं की कासिमने सुरुवातीला आपलं नाव राहुल सांगून खुशबूशी मैत्री केली होती. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचं नातं खूप जवळचं झालं. पण नंतर खुशबूला समजलं की तो राहुल नसून कासिम आहे आणि तो मुस्लिम धर्माचा आहे. ताराबाईच्या म्हणण्यानुसार यानंतर कासिम खुशबूवर धर्मांतराचा दबाव आणू लागला होता. तो चाहत होता की खुशबूने इस्लाम स्वीकारावा, पण खुशबू यासाठी तयार नव्हती. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं होत असं आणि कासिम अनेकदा तिला मारहाणही करत असे. ताराबाईने पोलिसांना हेही सांगितलं की 8 नोव्हेंबर 2025 च्या रात्री सुमारे 11 वाजता खुशबूचा फोन आला होता. त्यावेळी ती खूप घाबरलेली दिसत होती. फोनवर खुशबू म्हणाली होती, "दीदी, कासिम मला जबरदस्तीने उज्जैनला आपल्या आईकडे नेण्यासाठी नेतोय, पण मला जायचं नाही." ताराच्या म्हणण्यानुसार ती तिच्याशी आणखी बोलणार होती त्याआधीच फोन कट झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 10 वाजता ताराकडे त्यांची दुसरी बहीण प्रीती अहिरवारचा फोन आला. प्रीतीने घाबरलेल्या आवाजात सांगितलं की कासिम आणि खुशबू उज्जैनहून परत येत होते, पण बसमध्येच खुशबूचं शरीर आखडलं आणि तिचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर तारा आपल्या पती संजीवसोबत आपल्या आईला घेऊन ट्रेनने ताबडतोब भोपाळला पोहोचली.
तिकडे पोलिसांनीही प्रकरणात कासिमकडे चौकशी सुरू केली. पोलीस कोठडीत कासिमने वारंवार आपल्यावर लागलेल्या सर्व आरोपांना नकार दिला. त्याचं म्हणणं होतं की त्याने खुशबूशी कधीही मारहाण केली नाही आणि तिचा मृत्यू कसा झाला हे त्यालाही माहीत नाही. पण खुशबूच्या कुटुंबियांचे आरोप आणि त्यांनी दिलेले जबाब पाहता पोलिसांनी कासिम विरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्याच्यावर ओळख लपवून नातं निर्माण करणं, धर्मांतराचा दबाव आणणं, मारहाण करणं आणि जातीच्या गाल्या देणं या आरोपांखाली गुन्हा दाखल करून तपास पुढे नेण्यात आला. समाजातील प्रतिक्रिया आणि पुढील तपास या संपूर्ण घटनेनं एकदा पुन्हा समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केले. सोशल मीडियाची चकचकीतता आणि ग्लॅमरचं जग बाहेरून जितकं आकर्षक दिसतं त्यामागचं वास्तव आयुष्य अनेकदा तितकंच असुरक्षितही असू शकतं. खुशबू अहिरवारही अशाच स्वप्नांसह पुढे जात होती. तिला मॉडेलिंगच्या दुनियेत आपली ओळख निर्माण करायची होती. पण आज तीच मुलगी एका रहस्यमय मृत्यूच्या तपासाचा विषय बनली होती आणि तिचे कुटुंब न्यायाच्या आशेने पोलिसांच्या कारवाईची वाट पाहत होतं. खुशबू आपल्या कुटुंबात 3 बहिणींमध्ये सर्वात लहान होती. तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या ताराबाई आणि प्रीती या दोन्ही बहिणींचं लग्न झालं होतं. कुटुंब याआधीच एक मोठी शोकांतिका सहन करून आलं होतं. 2022 मध्ये त्यांच्या भावाचं निधन झालं होतं. यानंतर घरची आर्थिक जबाबदारी मोठ्या प्रमाणात खुशबूवर आली होती. याच दरम्यान जेव्हा पोलिसांना शवविच्छेदन अहवाल मिळाला तेव्हा त्यात समोर आलेल्या कारणानं सगळ्यांनाच धक्का बसला. शवविच्छेदन हमीदिया रुग्णालयात करण्यात आलं होतं. अहवालानुसार खुशबू गर्भवती होती आणि तिच्या मृत्यूचं कारण फॅलोपियन ट्यूब म्हणजेच गर्भाशयाची नळी फुटणं असं सांगण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खुशबूच्या उजव्या बाजूच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये गर्भ विकसित होत होता. याच कारणाने ती नळी फुटली आणि शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. याच अंतर्गत रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. अहवालात हेही स्पष्ट करण्यात आलं की तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या ताज्या दुखापतीच्या खुणा आढळल्या नाहीत. तथापि संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी तिचे विसरा तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दुसरीकडे पोलिसांनी कायदेशीर कारवाईही सुरू ठेवली. खजुरी सडक पोलीस ठाण्याने शवविच्छेदन अहवाल आणि खुशबूच्या बहिणींच्या जबाबांच्या आधारे कासिम अहमद विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 296, 115, 2, 351, 2, मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम 2021 चे कलम 3, 5 आणि SC/ST अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर केस डायरी पुढील कारवाईसाठी छोला मंदिर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली, जिथे पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी खुशबूचा बॉयफ्रेंड कासिम याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान कासिमने अनेक महत्त्वाच्या गोष्टी मान्य केल्या, पण आपल्यावर लागलेले आरोप मात्र त्याने वारंवार नाकारले. कासिमने मान्य केलं की तो आणि खुशबू सुमारे 1.5 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याचं म्हणणं होतं की तो मूळचा उज्जैनचा रहिवासी असून खुशबूला आपल्या कुटुंबाशी भेटवण्यासाठीच तिथे घेऊन गेला होता. त्याने पोलिसांना सांगितलं की उज्जैनमध्ये कुटुंबाला भेटल्यानंतर जेव्हा दोघं बसने भोपाळला परतत होते तेव्हा वाटेत अचानक खुशबूची प्रकृती बिघडू लागली. सुरुवातीला त्याला वाटलं हा प्रवासाचा थकवा किंवा सामान्य त्रास असेल, पण काही वेळातच तिची प्रकृती अधिक खालावली. कासिमच्या म्हणण्यानुसार जेव्हा बस भोपाळच्या जवळ पोहोचली तेव्हा त्याने ड्रायव्हरकडून बस थांबवली आणि खुशबूला ऑटोत बसवून ताबडतोब रुग्णालयात नेलं. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही वेळातच तिला मृत घोषित केलं. ही बातमी ऐकताच कासिम मोठ्या प्रमाणात घाबरला. भीतीमुळे तो काही वेळाने रुग्णालयातून निघून गेला. चौकशीत कासिमने हेही सांगितलं
की खुशबूच्या गर्भातील बाळ त्याचंच होतं. त्याच्या म्हणण्यानुसार दोघं सुमारे 2 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि सुमारे 16 महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या नात्याला नाव दिलं होतं. यानंतर दोघं एकत्र राहू लागले होते. कासिमचं म्हणणं होतं की ते लवकरच लग्न करण्याची योजना आखत होते आणि नुकतंच त्यांनी आपल्या कुटुंबियांनाही या नात्याबद्दल सांगितलं होतं. त्याने पोलिसांसमोर स्पष्टपणे सांगितलं की त्याने कधीही खुशबूशी मारहाण केली नाही किंवा तिच्याशी कोणताही गैरव्यवहार केला नाही. दुसरीकडे खुशबूच्या बहिणी ताराबाई आणि प्रीती यांनी पोलिसांना सांगितलं की खुशबूला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. ती अनेकदा आरशासमोर उभं राहून पोज देत असे आणि मोठ्या मॉडेल्ससारखं व्हायचं स्वप्न पाहत असे. सुमारे 2 वर्षांपूर्वी तिने आपलं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी भोपाळ गाठलं होतं. तिथे ती शिक्षणासोबतच पार्ट टाईम नोकरी करत होती आणि मॉडेलिंग असाइनमेंट्सही घेऊ लागली होती. हळूहळू तिला छोट्या छोट्या जाहिराती आणि फोटोशूटचं काम मिळू लागलं होतं. आपल्या मेहनतीने पुढे जाणारी खुशबू अत्यंत आनंदी होती. तिच्या बहिणींच्या म्हणण्यानुसार तिच्या कमाईवरच कुटुंबाचा खर्च चालत असे. ती फक्त आपल्या स्वप्नांसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबाचा आधार बनण्यासाठीही सातत्याने मेहनत घेत होती. तपास पुढे सरकला असता पोलिसांसमोर अनेक नव्या कड्या समोर येऊ लागल्या. चौकशी आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे समजलं की खुशबूची ओळख सिरोज येथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिलेशी झाली होती. खुशबू तिला आपली मोठी बहीण मानत असे आणि तिच्यावर विश्वास ठेवत असे. असा आरोपही समोर आला की त्या महिलेनेच खुशबूची भेट राहुल नावाच्या एका तरुणाशी करून दिली होती, जो नंतर कासिम अहमद निघाला. पोलीस तपासात हेही समोर आलं की दिवाळीपासून सुमारे 2 आठवडे आधी राहुल उर्फ कासिम एका गुन्हेगारी प्रकरणात तुरुंगात गेला होता. जेव्हा खुशबू त्याला भेटायला तुरुंगात पोहोचली तेव्हाच तिला पहिल्यांदा समजलं की राहुलचं खरं नाव कासिम अहमद आहे. हे सत्य समजून खुशबूला मोठा धक्का बसला होता. या घटनेपासून सुमारे 8 दिवस आधीच कासिम तुरुंगातून सुटला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर खुशबूने ही गोष्ट आपल्या कुटुंबाला सांगितली आणि हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागली होती. खुशबूची बहीण ताराबाईनेही पोलिसांना हेच सांगितलं. ताराच्या म्हणण्यानुसार जेव्हापासून खुशबूला समजलं की राहुल प्रत्यक्षात कासिम अहमद आहे तेव्हापासून ती खूप तणावाखाली राहू लागली होती आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत अस्वस्थ राहू लागली होती. ताराबाईने हेही सांगितलं की या घटनेनंतर खुशबू सुमारे 20 दिवस सिरोजमध्येच राहिली होती. नंतर देवठणी एकादशीच्या निमित्ताने ती आपल्या घरी मंडी बोमोराला आली होती. 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळी जेव्हा ती परत भोपाळला निघाली तेव्हा तिच्या दोन्ही बहिणी तिला स्टेशनपर्यंत सोडायला गेल्या होत्या. त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की काही दिवसांतच इतकी मोठी घटना घडेल. सामाजिक आंदोलन आणि राजकारण. तिकडे खुशबू अहिरवारच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूची बातमी पसरताच भोपाळमध्ये हळहळ व्यक्त होऊ लागली. लोकांमध्ये नाराजी आणि असंतोष दिसू लागला. 21 नोव्हेंबर 2025 रोजी या प्रकरणावरून भोपाळ कलेक्टरेटबाहेर सकल हिंदू समाजाने मोठ्या निदर्शने केली. दिवसभर चाललेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. आंदोलकांनी मागणी केली की खुशबू अहिरवारच्या मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय तपास करावा जेणेकरून सत्य समोर येऊ शकेल. सोबतच त्यांनी ही मागणी केली की खुशबूच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. या घटनेनं हळूहळू सामाजिक आणि राजकीय रंगही धारण करायला सुरुवात केली. संत शिरोमणी गुरु रविदास विश्व महापीठ मध्य प्रदेश आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने लोक भोपाळ कलेक्टरेटबाहेर जमले आणि घोषणाबाजी करत निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व महापीठाचे राष्ट्रीय महामंत्री संघटन सूरज केरो करत होते.
दिवसभर चाललेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने लोकांनी खुशबू अहिरवारच्या मृत्यूबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलकांचं म्हणणं होतं की हे प्रकरण लव्ह जिहादशी संबंधित असू शकतं आणि खुशबूच्या मृत्यूचा निष्पक्ष व उच्चस्तरीय तपास व्हायला हवा. त्यांचा आरोप होता की खुशबूशी अमानुषपणे अनैतिक कृत्य केलं गेलं आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे एक निवेदन अंकुर मेश्राम, एडीएम भोपाळ यांना सुपूर्द केलं. तपासातील नवे वळण. या दरम्यान पोलीस तपासही वेगाने पुढे जात होता. छोला मंदिर पोलीस ठाण्याच्या एसएओ सरस्वती तिवारी यांनी कासिम अहमदकडून सातत्याने चौकशी केली. जेव्हा पोलिसांनी कासिमच्या फ्लॅटची झडती घेतली तेव्हा तिथून काही असा सामान सापडला ज्याने तपासाला नवं वळण दिलं. झडतीदरम्यान खुशबूच्या बॅगमधून एक हिजाब सापडला. याशिवाय तिच्या आधार कार्डवर तिचं छायाचित्र बुरखा घातलेलं होतं. हे पाहून खुशबूच्या कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. त्यांनी आशंका व्यक्त केली की कुठे तिच्यावर धर्मांतराचा दबाव तर नव्हता. आता पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत आहे. तपासात हेही समोर आलं की कासिम काही काळापूर्वीच दुबईहून परतला होता, जिथे तो कामानिमित्त गेला होता. पोलीस हेही शोधण्याचा प्रयत्न करत आहे की त्याच्या या परदेशवारीचा खुशबूच्या मृत्यूशी काही संबंध आहे का. ग्लॅमरच्या दुनियेत झळाळलेलं नाव. तिकडे ग्लॅमरच्या दुनियेत खुशबू अहिरवार हे असं नाव बनलं होतं ज्याने फार थोड्या वेळात आपली ओळख निर्माण केली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ती डायमंड गर्ल X30 या नावाने ओळखली जात होती. आपल्या चमकदार हास्यामुळे, ब्रँड शूट्समुळे आणि फॅशन व्हिडिओमुळे ती वेगाने लोकप्रिय होत होती आणि तिचे फॉलोअर्सही सातत्याने वाढत होते. सोशल मीडियावर खुशबूची छायाचित्र अनेकदा स्वप्नांनी आणि आशांनी भरलेली असायची. प्रत्येक पोस्टमध्ये एक उज्ज्वल भविष्याची चाहत झळकत होती. पण तीच स्वप्न पाहणारी खुशबूचं आयुष्य अचानक अशा कथेचा विषय बनलं ज्याचा शेवट आजही प्रश्नांनी वेढलेला आहे. खुशबू अहिरवारच्या मृत्यूने केवळ तिच्या कुटुंबालाच गाढ धक्का बसला नाही, तर भोपाळच्या फॅशन आणि मॉडेलिंग सर्कललाही हादरवून सोडलं. प्रत्येकजण हेच विचारत होतं की शेवटी खुशबूचा मृत्यू कसा झाला. खुशबू सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असायची. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे 12,000 फॉलोअर्स होते. ती करोंद भानपूर भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती आणि काही स्थानिक उत्पादने व ज्वेलरी शॉप्ससाठी मॉडेलिंगचं काम करत होती. मंडी बमोरासारख्या छोट्या गावातून बाहेर पडून खुशबूने राजधानी भोपाळमध्ये मॉडेलिंगच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली होती. तिचं स्वप्न एक यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री बनण्याचं होतं. ती अनेकदा आपल्या आईला म्हणायची की एक दिवस ती खूप प्रसिद्धी आणि पैसा कमवून कुटुंबाचं नाव उज्ज्वल करेल. 2025च्या जानेवारी महिन्यात तिने एका प्रसिद्ध रियालिटी शोसाठी ऑडिशन फॉर्मही भरला होता. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक आश्चर्यकारक बाब समजली. खुशबूच्या फ्लॅटचं कुलूप तुटलेलं आढळलं. या कारणामुळे काही वेळ तपास रोखून घटनास्थळ सुरक्षित करावं लागलं. यानंतर एससीपी आदित्यराज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने पुन्हा तपास सुरू केला. फ्लॅटमधून पुरावे गोळा केले गेले आणि फॉरेन्सिक पथकाने स्लाइड सॅम्पलिंगची प्रक्रियाही सुरू केली. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. अधिकाऱ्यांना खुशबूच्या विसरा अहवालाची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. तिकडे तिचे कुटुंब न्यायाची हाक देत आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलीशी केवळ फसवणूकच झाली नाही, तर तिचा जीवही घेतला गेला. या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
काय खुशबूचा मृत्यू खरोखरच नैसर्गिक होता की यामागे काही कट लपला आहे? काय कासिमने खरोखरच तिच्याशी मारहाण केली होती? खुशबूकडे मिळालेला हिजाब आणि बुरख्यातील छायाचित्र असलेला आधार कार्ड कोणी बनवला होता? या सर्व प्रश्नांच्या दरम्यान कथा लिहिली जात असताना मॉडेल खुशबूचा मृत्यू पोलिसांसाठी एक कोड बनूनच राहिला होता. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे आभार. या कथेबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ख्या गुन्हेगारी कथांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.